ओम श्री गणेशाय नमः. लवकरच आता घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पांचा सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. तर आज आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये अगदी झटकीपट कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारे गणपती बाप्पांच्या आवडीचे रवा नारळाचे मोदक बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम गणपती बाप्पांच्या आवडीचे रवा नारळाचे मोदक बनवण्यासाठी आपण रवा भाजून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. गॅसची फ्लेम जी आहे ना ती इथे मी मीडियम ठेवली आहे. या कढईमध्ये ॲड करत आहे सुरुवातीला 2 चमचे साजूक तूप. साजूक तूप इथे मेल्ट झाले आहे. तर आता यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी रवा. तर रवा नारळाचे मोदक बनवण्यासाठी इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. हा रवा मी निवडून घेतलेला आहे, तसेच चाळून घेतलेला आहे. या रव्याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम इतके आहे. तर हा रवा जो आहे ना तुपामध्ये इथे मी छान असा भाजून घेत आहे. तर आपण खीर बनवण्यासाठी किंवा शिरा बनवण्यासाठी रवा ज्याप्रमाणे भाजून घेतो ना तसा इथे रवा भाजून घ्यायचा नाही आहे. हलकासा गुलाबी रंगावरती हा रवा जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे रवा भाजला गेला आहे हे कसे समजावे, तर हा रवा भाजताना ना याचा हलकासा असा सुगंध दरवळला जातो. याचा सुगंध दरवळायला लागला की समजायचे आपला रवा जो आहे ना तो छान असा भाजला गेला आहे. तर इथे पाहू शकता छान असा हलकासा गुलाबी रंगावरती रवा भाजून घेतला आहे. आता या भाजलेल्या रव्यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी ओला नारळ. तर हा ओला नारळ जो आहे ना तो मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी ओला नारळ इथे मी घेतलेला आहे. हवं तर तुम्ही इथे हा ओला नारळ खिसूनही वापरू शकता. तर हा ओला नारळही या रव्याबरोबर छान असा भाजून घ्यायचा आहे. नारळामध्ये पाणी असते, तर हे पाणी जे आहे ना ते पूर्णपणे कोरडे होईपर्यंत आपल्याला हा नारळ जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे. यामुळे हे मोदक जे आहेत ना ते छान असे आपले 4 ते 5 दिवस टिकतात. तर इथे पाहू शकता ओला नारळ पूर्णपणे कोरडा झालेला आहे, छान असा भाजला गेला आहे. तर इथे आपला रवा तसेच नारळ भाजून तयार आहे. आता यामध्ये मी ॲड करत आहे 1 वाटी दूध. तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी दूध ॲड केलेली आहे. ॲड केलेले दूध जे आहे ना ते या नारळामध्ये व रव्यामध्ये इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर इथे पाहू शकता दूध जे आहे ना ते रव्याने लगेच शोषून घेतलेले आहे. रवा इथे छान असा फुलला गेला आहे. तर हे दूध जे आहे ना पूर्णपणे या रव्यामध्ये आपल्याला आटवून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता हे मिश्रण जे आहे ना ते कोरडे झाले आहे. तर इथे मी आणखीन 1 वाटी दूध जे आहे ना ते या रव्यामध्ये मिक्स करून घेत आहे. तसेच इथे मी चवीसाठी ना केशर सिरप वापरले आहे. जर तुमच्याकडे केशर सिरप नसेल, नाही ॲड केले तरीही चालेल. जर तुमच्याकडे केशराच्या काड्या असतील तर त्या दुधामध्ये भिजवून ॲड करू शकता. ॲड केलेले केशर सिरप तसेच दूध जे आहे ना ते या रव्यामध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे. तर आता हे मिश्रण जे आहे ना ते आपल्याला पूर्णपणे इथे कोरडे करून घ्यायचे आहे. इथे पाहू शकता दूध जे आहे ना रव्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे. हे मिश्रण जे आहे ना ते छान असे कोरडे झाले आहे. रवाही ते छान असा फुलला गेला आहे. यामध्ये आता मी ॲड करत आहे 1 वाटी साखर. तसेच चवीसाठी 1 चमचा विलायची पावडर. ॲड केलेली विलायची पावडर तसेच साखर जी आहे ना ती या रव्यामध्ये व नारळामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे. साखर ॲड केल्यानंतर याला थोडेसे असे पाणी सुटले जाते व हे मिश्रण जे आहे ना ते हलकेसे असे पातळ होते. तर हे मिश्रण जे आहे ना ते आपल्याला परत एकदा पूर्णपणे कोरडे होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. साखर जी आहे ना रव्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जी आहे ना ती इथे मी मीडियम ठेवली आहे. तर इथे पाहू शकता सर्व मिश्रण जे आहे ना आपले रवा नारळाच्या मोदकाचे ते तयार झाले आहे. कढईपासून सुटू लागले आहे. याचा छान असा गोळा तयार झाला आहे. म्हणजेच इथे आपले रवा नारळाचे मिश्रण जे आहे ना ते छान असे तयार झाले आहे. तर आता इथे मी गॅस जो आहे ना तो बंद केला आहे व हे तयार झालेले मिश्रण जे आहे ना ते इथे मी बाजूला एका ताटामध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घेणार आहे व त्यानंतर त्याचे मोदक बनवणार आहे. तर आता इथे पाहू शकता रवा नारळाच्या मोदकाचे मिश्रण जे आहे ना ते पूर्णपणे छान असे थंड झाले आहे. मस्त असे सुटसुटीत हे मिश्रण तयार झाले आहे. याचा सुगंधही छान असा घरभर दरवळत आहे. तर आता आपण मोदक बनवून घेऊयात. मोदक बनवण्यासाठी इथे मोदकाचा साचा घेतला आहे. सुरुवातीला याला मी तुपाने ग्रीस करून घेतले आहे.
सुरुवातीलाच याला तुपाने ग्रीस करून घ्यायचे आहे, त्यानंतर तुपाने ग्रीस करण्याची आवश्यकता भासत नाही. तर आता या साच्यामध्ये मी तयार केलेले मिश्रण जे आहे मोदकाचे ते भरून घेत आहे. तर मिश्रण असे छान असे घट्ट दाबून घ्यायचे यामध्ये, जेणेकरून या मोदकाला छान अशा कळ्या पडल्या जातात. सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असे दाबून घेतल्यानंतर हा मोदकाचा साचा इथे मी बंद करून घेत आहे. व याची जी मोदकाची जी खालील बाजू आहे ना ती छान अशी आतमध्ये दाबून घ्यायची, जेणेकरून या मोदकाला छान अशा कळ्या पडल्या जातात व हा मोदक दिसायला छान असा सुबक तयार होतो. मिश्रण व्यवस्थित असे छान दाबून भरल्यानंतर इथे पाहू शकता आता मी मोदकाचा साचा जो आहे ना तो खोलून घेत आहे. तो मस्त असा आपला छान सुबक रवा नारळाचा मोदक जो आहे ना तो तयार झाला आहे. मस्त अशा याला कळ्या पडल्या गेल्या आहेत, खूप छान असा दिसत आहे. तर अशाच प्रकारे हा नारळ जो आहे ना तो आता मी प्लेटमध्ये बाजूला ठेवून देत आहे. व अशाच प्रकारे आता उरलेल्या मिश्रणापासून मी बाकीचे जे आपले मोदक आहेत ना ते तयार करून घेतले आहेत. पाहू शकता दिसायला किती छान असे सुबक दिसत आहेत. जितके हे मोदक छान असे दिसत आहेत ना तितकेच खाण्यासाठीही छान असे लागतात. तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तुम्ही हे मोदक गणपती बाप्पांना दाखवू शकता नैवेद्य म्हणून. तसेच आरती झाल्यानंतर प्रसाद म्हणून ही मोदक देण्यासाठी खूप छान अशी आयडिया आहे. तर नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. मस्त असे हे मोदक जे आहेत ना ते 4 ते 5 दिवस टिकतात. यामध्ये जो आपण ओला नारळ वापरला आहे ना तो छान असा कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा, त्यामुळे हे मोदक छान असे 4 ते 5 दिवस टिकतात. एकूण एक मोदक जो आहे ना तो आपला छान असा इथे सुबक दिसत आहे. तर एक मोदक तुम्हाला इथे मी आता तोडून दाखवत आहे. पाहू शकता आतमधूनही छान असे हे मोदक तयार झालेले आहेत. या मोदकांमध्ये ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटची पावडर किंवा ड्रायफ्रूटचे तुकडेही ॲड करू शकता मिश्रण तयार करत असताना. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.